रोज माझ्याकडून 200 रुपये घेत आहे. रोज साईडला बसा. रोज काय काय रोजचं काय काय थांबवलं घेणार नाही मी साईडला. काय कोणत्या कशामुळे घेतात साईडला कशामुळे घेत आहे मला सांगा. कोणता कानून आहे कोणता कानून आहे कोणता कलम मी सांगा गाडी साईडला घ्यायचा. हा गाडीचे डॉक्युमेंट क्लिअर आहे माझे क्लिअर आहे सायकल वरती घातलेले लायसन्स द्यायचे काय वास्तविक आपण देखील पाहत असाल की रिक्षा चालकांचं स्टेशनजवळ बेशिस्त पार्किंग होतं, त्यावर वाहतुकीला भरपूर अडथळा होतो. त्यामुळे वाहतूक पोलीस रेग्युलर कारवाया करत असतात. त्यांना शिस्तीबाबत निर्देश देखील दिले जातात. तोंडी त्यांना आव्हान केलं जातं. सर्व प्रयत्न वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस वारंवार करत असतात, जेणेकरून जनसामान्यांना सुरळीत रस्ता वहिवाट मिळावी हा स्वार्थ असतो. तर आमचे PSI झोन 2 ट्रॅफिक वाहन शाखा आहे, त्याचे PSI मारुती बावडेकर यांनी 7 तारखेला एका रिक्षावर कारवाई केली होती आणि ती रिक्षा रस्त्याच्या मधोमध उभी होती. तर अशावेळी त्यांनी त्याला रस्ता क्लिअर करण्यासाठी त्याला आव्हान केलं होतं आणि त्याच्यावर कारवाई देखील केली होती. तर त्याचा राग मानून सदर इस्माने काही लोकल यूट्यूब चॅनल्स आहेत चॅनल चालवणारे त्यांच्या मदतीने एक चुकीची बातमी पोलिसांविषयी प्रसारित केली होती आणि त्या अनुषंगानं आम्ही सदर इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये जनसेवा संकेत फेसबुक चॅनल चालवणारा शिवम दुबे आणि ओके न्यूज यूट्यूब चॅनल चालवणारा रवी पंडित यांच्यावर देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. तुम्ही काय लोकांना आव्हान कराल की अशा प्रकारे पोलिसांनी प्रतिमा मलिन करायचं काम पोलिसांनी काम करायचं की नाही करायचं पोलिसांचं खच्चीकरण होतं. वास्तविक कायदा आहे, कायद्याप्रमाणे सर्वांनी पालन करणं गरजेचं आहे. पोलीस यंत्रणा भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व राज्यांमध्ये सर्व ठिकाणी कायदा पालन करावयास भाग पाडते आणि ते जनहितार्थच असतं. अशावेळी कोणत्याही व्यक्तीनं अशा प्रकारे पोलिसांच्या विषयी चुकीची अफवा माहिती प्रसारित करणं हा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे जनसामान्यांच्या मनांमध्ये पोलिसांविषयी चुकीची भावना निर्माण होते. तर लोकांनी देखील जबाबदारीपूर्वक वर्तन करणं अपेक्षित आहे. आपल्याला जी संधी मिळते त्याचा पुरेपूर योग्य प्रकारे वापर करायला पाहिजे, ना की कुठल्याही यंत्रणेला बदनाम करणं आणि त्यांचं खच्चीकरण करणं.